श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातले आदिपर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, अशा प्रकारे 1 वर्षपर्यंत त्या लाक्षागृहात राहिल्यावर ते अगदी आनंदात आहेत आणि त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास बसला आहे अशी पुरोचनाची खात्री झाली आणि त्याला अगदी ब्रह्मानंद झाला. पुरोचन इतका हर्षभरीत झालेला दिसताच धर्मराज युधिष्ठिर, धर्मसेन, अर्जुन आणि नकुल सहदेव या आपल्या भावांना म्हणाला, या क्रूरकर्म्या पुरोचनाची अशी समजूत झालेली दिसते आहे की आपला त्याच्यावर पूर्ण विश्वास बसलेला आहे. या दुरात्म्याची चांगलीच फसगत झाली पाहिजे. तेव्हा या वाड्यातून निष्ठून जाण्याचा समय आता आला आहे असे मला वाटते. या वाड्यात असलेल्या शस्त्रागाराला आपण आग लावू आणि पुरोचनालाही त्या आगीत जाळून टाकू. आपणच 5 भाऊ आणि आपली माता कुंती असे 6 जण वाड्याला लागलेल्या आगीमध्ये जळून गेलो असेच वारणावतातील लोकांना वाटले पाहिजे. म्हणून आपल्या जागी 6 माणसे येथे राहतील अशी आपण व्यवस्था करू आणि कोणाच्याही दृष्टीस न पडता आपण येथून बाहेर पडू. राजा जन्मेजया पुढच्या हालचालींची आखणी केल्यावर एके दिवशी रात्री अन्नसंतर्पण करण्याच्या नावाखाली कुंतीने ब्राह्मण भोजनाचा भेद केला. या निमित्ताने काही स्त्रिया देखील वाड्यात आल्या होत्या. त्या रात्री मनसोक्त खेळल्या. जेवणखाण झाल्यावर बरीच रात्र झाल्यानंतर त्यांनी माधवीचा म्हणजेच कुंतीचा निरोप घेतला आणि त्या आपापल्या घरी गेल्या. योगायोग असा की एका निषाद स्त्रीचे व तिच्या 5 पुत्रांचे मरण ओढवल्यामुळे त्या अन्नसंतर्पणात आपल्याला 4 घास मिळतील या आशेने ती निषादी आपल्या मुलांसह जेवणाच्या वेळीच तेथे आली. आपल्या मुलांबरोबर ती यथेष्ट जेवली आणि नंतर तिने यथेच्छ मदिरापान केले. तिच्या पुत्रांनीही तेच केले. अखेर ती चांगलीच झिंगली आणि आपल्या झिंगलेल्या 5 पुत्रांसह ती रात्री त्याच वाड्यामध्ये झोपली. अगदी बेहोश होऊन मेल्यासारखी झोपली. सारी माणसे झोपली असता रात्री खूप सोसाट्याचा वारा सुटला आणि हलकल्लोळ झाला. या धांदलीत भीमसेनाने लाक्षागृहाच्या ज्या दरवाजापाशी पुरोचन झोपत असे त्याच दरवाजाला आग लावली. दरवाजा पेटल्याबरोबर त्याने त्या वाड्याला सगळ्या बाजूंनी आग लावली. वाड्यात जिकडे तिकडे आगीचा डोंब उसळलेला पाहताच शत्रूंचा काळ असलेले पांडव थोडा वेळसुद्धा वेळ न गमावता अगदी लगोलग आपल्या आईला बरोबर घेऊन पूर्वीच खणून ठेवलेल्या भुयारात झपाट्याने शिरले. लाक्षागृहाला भीमसेनाने आग लावून दिल्यावर ती आग भडकली आणि आगीमध्ये पेटलेल्या ज्वालाग्राही पदार्थांचा मोठा आवाज होऊ लागला. त्यामुळे वारणावतातील सारे लोक जागे झाले. वाडा पेटलेला दिसताच त्यांची तोंडे म्लान झाली. दुर्योधनाने पाठविलेल्या दुष्टबुद्धी कर्मचंडाळाने वाडा बांधला आणि तो स्वतःच आगीत जळून मेला. आग लागो धृतराष्ट्राच्या दुष्टबुद्धीला. पांडूचे वारस असलेल्या निष्पाप पांडवांना त्याने वैऱ्याप्रमाणे आगीत जाळून मारले. पण एक गोष्ट मात्र चांगली झाली. दुर्योधनाचा तो क्रूरकर्मा नतद्रष्ट हस्तक आज या आगीत जळून गेला. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून बिनघोर राहिलेला निरपराध पुरुषश्रेष्ठ पांडवांना याच नीचाने जाळून मारले. अशा प्रकारचे उद्गार नगरवासी लोकांच्या तोंडून बाहेर पडले. वैशंपायन म्हणाले, वारणावतातील अनेकांनी
वारणावतातील लोकांनी अशा प्रकारे विलाप केला आणि त्या वाड्याच्या भोवती उभे राहून त्यांनी सारी रात्र जागून काढली. इकडे कमालीचे चिंताग्रस्त झालेले ते सारे पांडव आपल्या मातेसह त्या भुयारातून बाहेर पडले आणि कोणाच्याही नजरेस न पडता अगदी त्वरेने ते तेथून निघाले. रात्री मुळीच झोप न मिळाल्यामुळे आणि आपण कोणाच्या नजरेस पडू की काय या धसक्याने आणि आईबरोबर असल्यामुळे जितक्या वेगाने निघून जाणे जरूर होते तितक्या वेगाने जाणे त्यांना जमले नाही. विलक्षण बलवान आणि वेगवान असलेल्या भीमसेनाने आईला आपल्या खांद्यावर बसवले, नकुल सहदेवांना कडेवर बसवले आणि युधिष्ठिराला एका हाताने व अर्जुनाला दुसऱ्या हाताने धरून तो झपाट्याने निघाला. त्याच्या त्या विलक्षण झपाट्यामुळे त्याच्या छातीच्या तडाख्याने झाडांचा सत्यानाश झाला आणि त्याच्या पावलांच्या दणक्यांनी जमीन हादरली आणि वाऱ्याप्रमाणे वेगवान असलेला तो तेजस्वी वृकोदर भीमसेन त्याच झपाट्याने पुढे पुढे निघाला. वैशंपायन म्हणाले, याच सुमाराला दूरदृष्टी विदुराने पूर्वी ठरलेल्या संकेतानुसार पांडव ज्या वनामध्ये होते त्या वनात आपल्या खास विश्वासाला एक नेकीचा हस्तक पाठविलेला होता. विदुराने अगोदर सूचना केल्यामुळे तो पांडवांना आणि कुंतीला वनामध्ये भेटला. पांडव त्यावेळी एका नदीच्या काठावर होते आणि पाणी किती खोल असावे याचा अंदाज घेत होते. दुष्टबुद्धी दुर्योधनाचे कारस्थान महामती विदुराला आपल्या गुप्तदूतांकडून वेळीच समजले होते आणि त्यामुळे त्याने मोठ्या सावधगिरीने आपला हस्तक वनामध्ये अगदी नेमक्या वेळेला पाठविलेला होता. गंगा नदीच्या परमपावन काठावर मनाप्रमाणे किंवा वाऱ्याप्रमाणे वेगवती असलेली एक नौका त्याने पांडवांना दाखविली. त्या नौकेत मजबूत नांगर होता आणि ती शिडावर चालणारी असल्यामुळे कसल्याही सोसाट्याच्या वाऱ्याला तिने दाद दिली नसती. ही नौका अगदी भरवशाच्या कारागिरांनी बांधलेली होती, त्यामुळे ती बिनधोक होती. विदुराचा हस्तक युधिष्ठिराला म्हणाला, मी विदुराच्या खास विश्वासातला आहे याची तुला खात्री पटावी म्हणून त्या दूरदृष्टीच्या प्रज्ञावंताने तू हस्तिनापुरातून वारणावताला जाण्यासाठी निघाला होतास तेव्हा मागे सांकेतिक भाषेत तुला जे सांगितले होते ते मी खुणेसाठी सांगत आहे. त्या घरात तुमच्या आसपास वावरणारा दुर्योधनाचा मंत्री पुरोचन तुम्हाला आगीत जाळणार आहे. घातक प्रबळ शत्रू अगदी सन्निध असल्यामुळे त्या घरात तुम्ही एक भुयार खणा. भुयारात अग्नीपासून तुम्हाला इजा पोचणार नाही अशा युक्तीने तुम्ही आपला बचाव केलात तरच जिवंत राहाल असे विदुराने सांकेतिक भाषेत तुला सांगितले होते. या खुणेवरून मी विदुराच्या विश्वासातला माणूस आहे आणि त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले आहे याविषयी तुझी खात्री पटली असेलच. प्राप्त प्रसंगाला अनुसरून असलेली कृती करण्याच्या बाबतीत पूर्ण वाकबगार असलेल्या विदुराने तुला आणखी एक निरोप सांगितला आहे. तो म्हणाला, कौंतेय युधिष्ठिरा, रणांगणात कर्णाला, दुर्योधनाला व त्याच्या भावांना तसेच शकुनीला तू पराभूत करशील यात मुळीच शंका नाही. जलमार्गाने जाण्यासाठी तयार केलेली ही नौका पाण्यातून अगदी सुखाने जाणारी आहे. या धोक्याच्या जागेमधून ही नौका तुम्हाला सुखरूपपणे दूर घेऊन जाईल असा विदुराचा तुला निरोप आहे. ते सर्व पुरुषश्रेष्ठ पांडव कुंतीप्रमाणेच व्यथित झालेले पाहून विदुराच्या सेवकाने त्यांना नौकेत बसविले आणि नौकेतून ते निघाल्यावर तो त्यांना पुन्हा म्हणाला, तुमच्या मस्तकांचे अवग्रहण केल्याप्रमाणे आणि तुम्हाला आलिंगन दिल्यासारखे करून अगदी सावध राहा आणि योग्य मार्गाने निर्विघ्नपणे जा असेही विदुराने तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले आहे. अशा प्रकारे सांत्वनपूर्वक बोलून विदुराने पाठविलेला तो सेवक
पुरुषश्रेष्ठ पांडवांना नौकेतून गंगा पार घेऊन गेला. गंगेच्या पलीकडच्या तीरावर ते सर्वजण पोहोचल्यावर विदुराच्या सेवकाने त्यांचे अभिष्ट चिंतन केले आणि तो लगोलग तेथून परत फिरला. तो निघून जाण्याच्या पूर्वी पांडवांनीही त्याच्याकडून विदुराला उलट निरोप पाठविला आणि गंगा ओलांडल्याबरोबर कोणाच्याही नजरेस न पडता ते गुप्तपणे त्वरेने पुढच्या प्रवासाला निघाले. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.